So if there is the data collected from I. ओके, नेक्स्ट थेरम आहे आपल्याला बघायचा आहे, तो आहे ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी. त्याचं स्टेटमेंट बघूया आपण पहिल्यांदा. If A and B are two events defined on sample space S, then probability of A union B is equal to किंवा A union B can be defined as probability of A plus probability of B minus probability of A intersection B. ओके, हे स्टेटमेंट आहे आणि हा थेरम सुद्धा महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर याचं प्रूफ आपण बघूया. Let A and B are two events defined on sample space capital S. ओके, इथं आपण डायग्राम मध्ये बघूया. हा लेफ्ट हँड साइडचा सर्कल म्हणजे आपला इव्हेंट ए आहे, राईट हँडचा सर्कल म्हणजे आपला इव्हेंट बी आहे आणि दोन्हीचा कॉमन पार्ट आहे मधला. ओके, तो म्हणजे आपला कुठला आहे, ए इंटरसेक्शन बी. ओके, हा कॉमन पार्ट सोडून जो लेफ्ट हँड साइडचा आहे तो कुठला पार्ट असणार आहे आपला, इव्हेंट ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आणि राईट हँड साइडचा आहे म्हणजे इंटरसेक्शनचा पार्ट सोडून जो राईट हँड साइडचा आहे तो आपला पार्ट आहे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी किंवा ए बार इंटरसेक्शन बी. आणि हा जो पूर्ण जो बॉक्स दिसतो आपल्याला तो म्हणजे आपला सॅम्पल स्पेस एस. ओके, सो इव्हेंट बी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज युनियन ऑफ टू डिजॉईंट इव्हेंट्स. कुठले बी कसा डिफाईन करणार आहे बघा आपण, ए इंटरसेक्शन बी आणि इकडचा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी, ते दोन्ही एकत्र केले तर आपल्याला इव्हेंट बी मिळते. ओके, देअरफॉर बी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए बार इंटरसेक्शन बी. ओके, दोन्ही बाजूला आपण प्रोबॅबिलिटी ऑपरेट करूया. ओके, तर आपल्याला मिळून जाईल प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट. ओके, मग हे दोन इव्हेंट्स आता म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत किंवा डिसजॉईंट आहेत, त्यामुळे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन मिळून जाईल आपल्याला. ओके, हेन्स probability of B is equal to probability of A intersection B plus probability of A complement intersection B. Okay, therefore probability of A complement intersection B किंवा A bar intersection B can be defined as, ही probability आता इथं प्लस आहे, इकडच्या बाजूला गेली तर मायनस होऊन जाईल, त्यामुळे हे आपल्याला मिळून जाईल probability of B minus probability of A intersection B. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. Now event A union B can be expressed as union of two disjoint events. ओके, आपल्याला A union B म्हणजे पूर्ण दोन इव्हेंट आपल्याला एकत्रित करायचे आहेत आणि ते दोन डिसजॉईंट इव्हेंट्समध्ये सेपरेट दाखवायचे आहेत. तर ते कसे दाखवता येतील बघा आपल्याला. A युनियन B. ओके, A युनियन B म्हणजे हे दोन एकत्र केले तर इथं आपण पूर्ण हा A घेतला. ओके, आणि त्याची युनियन घ्यायची आहे कोणासोबत, इकडचा उरलेला म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी सोबत. ओके, म्हणजे ए युनियन बी कॅन बी डिफाइंड ॲज ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, म्हणजे हे दोन इव्हेंट डिसजॉईंट झाले, मध्ये फक्त आपण इंटरसेक्शनचा पार्ट जो आहे तो ए मध्येच टाकला आणि बीचा उरलेला पार्ट म्हणजे तो ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, देअरफॉर दोन्ही बाजूला प्रोबॅबिलिटी ऑपरेट केली किंवा प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली तर ती इथे युनियनची प्रोबॅबिलिटी परत आता काय होईल, प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होईल. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आणि वरती जे इक्वेशन नंबर 1 आपण जे कॅल्क्युलेट केलं होतं, ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी, त्याची व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर हेच इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस ही सगळी टर्म इथं मिळून जाईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन. ओके, म्हणजेच आपल्याला आपलं स्टेटमेंट इथं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट आहे इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट्स. इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे दोन इव्हेंट्स आपण डिफाईन करत असतो. ओके, तर त्या दोन इव्हेंट्सना ते दोन्ही इंडिपेंडंट आहेत असं कधी म्हणायचं ते आपण डिस्कस करूया. लेट ए अँड बी आर टू इव्हेंट्स डिफाइंड ऑन सॅम्पल स्पेस कॅपिटल एस.
then they are said to be independent if and only if. ओके, त्या दोन्हीला इंडिपेंडेंट आहे तसं कधी म्हणायचं बघा, if probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. ओके, probability of A into probability of B असं जर आपण येत असेल probabilityची हे, तर आपण त्या दोन इव्हेंट्सना काय म्हणत असतो, इंडिपेंडेंट आहेत असं म्हणत असतो. ओके, लास्ट आपण इथं बघणार आहे डेफिनेशन, ती आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, कंडिशनल प्रोबॅबिलिटी काय ते बघूया. Let A and B are two events defined on sample space capital S, then the probability of event A given that event B is already happened. ओके, म्हणजे B हा इव्हेंट घडलेला आहे असं समजून आपण A ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, is called as conditional probability of event A given that B is happened. Okay, and this conditional probability, it is denoted by probability of A given B. Okay, स्लॅश चा अर्थ काय, तो गिवन डिवाइडेड बाय नाही आहे, तर ते गिवन. ओके, म्हणजे B हा घडलेला असून आपण A ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, आणि ती याचा फॉर्म्युला आपण कसा कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा डिफाइन करत असतो, which is equals to probability of A intersection B divided by probability of B. म्हणजे जो गिवन आहे त्याच्या प्रोबॅबिलिटीने इंटरसेक्शनच्या प्रोबॅबिलिटीला आपण काय करत असतो, डिवाइड करत असतो. ओके, किंवा probability of B given A can be defined as probability of A intersection B divided by probability of A. म्हणजे इथं गिवन A हा इव्हेंट गिवन दिला आहे किंवा ऑलरेडी हॅपन दिलेला आहे, त्यामुळे त्याच्या प्रोबॅबिलिटीने आपण इंटरसेक्शनच्या प्रोबॅबिलिटीला डिवाइड करत असतो. ओके, सो विल स्टॉप हिअर.